नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी लिखित मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी आणि आज भाग 13वा. रेणुका त्या खोलीत उभी आहे. खोलीच्या कोपऱ्यात उगवलेलं गवत, ती तोडकी मोडकी खाट, कोपऱ्यातला माठ, ते बोचकं. तिने ते बोचकं सोडवलं. जीर्ण झालेली छिद्र पडलेली 2 नऊवारी पातळं. त्यांचा रंग इतका विटला आहे की मूळ रंग ओळखायला सुद्धा येत नाही आहे. दिसायला कशी असेल ही बाई? वरुणसारखी देखणी का वरुणच्या बाबांसारखी काळी बेंगरूळ? कुरूप सुरूप कशीही असू दे, ती वरुणची आजी होती. वरुणवर तिचा जीव होता. सुनेला घरात नकोशी झाली म्हणून सुनेनं ही खोली बांधली आणि या खोलीत सासूची रवानगी करून टाकली. वरुण आईची नजर चुकून यायचा आजीला भेटायला. वरुणच्या बाबांना तिने खोदून खोदून विचारलं तेव्हा हे सांगितलेलं. आजीची आईंनी केलेली ससे होलपट, वरुण आजीकडे जातो म्हणून त्याला केलेली मारझोड, आईंच्या सुंदर चेहऱ्याआड किती कठोर कुरूप मन दडलाय. आजी, मी तुमच्या वरुणला बरं करीन, तुमच्यासारखी मी त्याची काळजी घेईन. रेणुका पुटपुटली आणि दचकली. तिच्या कानाशी सोडलेला निश्वास तिला जाणवला. एक सावली दारातनं बाहेर जाताना दिसली. छे, माणूस गेल्यावर काय राहते? मलाही वरुणसारखे भास व्हायला लागलेत. या खोलीतल्या सगळ्या वस्तू बाहेर काढून खोली स्वच्छ केल्यावर वरुणला ही खोली आतून दाखवायची. आजी अजूनही या खोलीत आहे हा त्याचा समज तरी दूर होईल. रेणूनं झोळणा झालेल्या खाटेवरची जीर्ण सतरंजी विटक्या चादरीचं गाठोडं बांधून टाकलं, बाहेर नेऊन अंगणात टाकून दिलं. ती खाट उभी केली. खाटेखाली एक फोटो उलटा पडलेला दिसतोय. रेणुकानं वाकून तो फोटो उचलला, सरळ केला. फोटोतल्या चेहऱ्यावर पाण्यानं ओघळ आल्यानं चेहरा नीट दिसत नाही आहे. फोटो पाण्यामुळे खराब झाला आहे. फ्रेम खिळखिळी झाली आहे. मात्र या फोटोतल्या व्यक्तीचे डोळे तेवढे व्यवस्थित राहिले आहेत. मोठे पाणीदार डोळे. हा नक्कीच वरुणच्या आजीचा फोटो असणार. वरुणचे डोळे असेच मोठे मोठे, पण या डोळ्यातला जिवंतपणा, ते चैतन्य हरवलं आहे. फोटोतले हे डोळे वरुणच्या डोळ्यांपेक्षा जास्त सजीव दिसतात, बोलके वाटतात. रेणूनं तो फोटो बाजूला ठेवला, खाट बाहेर नेऊन टाकली, घरातनं झाडणी आणली, सगळी खोली झाडून स्वच्छ करून टाकली. खोलीतली जाळी जळमटं काढून टाकली. तो फोटो आणि आजीच्या कपड्याचं बोचकं घेऊन ती घरात आली. बाबा, हा फोटो त्या अंगणातल्या खोलीत मिळाला. कोणाचा फोटो आहे हा? बाबा टी व्हीवरच्या बातम्या पाहत बसलेले. रेणुका अचानक तो फोटो घेऊन उभी राहिलेली बघून ते दचकले. तू त्या खोलीत परत गेली होतीस? हां, स्वच्छ करून टाकली खोली. खोलीत मला हा फोटो मिळाला. फोटो खूप जुना आहे हे लक्षात येतं आहे. पिवळा पडला आहे, पाण्याचे ओघळ आतपर्यंत गेलेत. खोलीत ओल येते ना. कुणाचा आहे हा फोटो? फोटो ठेवून दे, तुझ्या सासूनं बघितला तर गोंधळ घालेल ती. अच्छा, म्हणजे हा फोटो वरुणच्या आजीचा आहे, बरोबर? हो. कशा होत्या त्या? म्हणजे गोऱ्या, सावळ्या, देखण्या? तुला हे सगळं कशासाठी जाणून घ्यायचं आहे गं? अहो, ज्या बाईने माझ्या नवऱ्याला माया दिली नाही का, रखरखीत वाळवंटात, ती ओयासीस होती वरुणसाठी. मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतंय. वरुण दिसायला आईसारखा आहे. तेच धारदार नाक, मोठे डोळे, गोरा रंग आणि तसाच हळवा स्वभाव. त्या हळव्या स्वभावानं तर त्याचा घात केला ना. रफटफ असता तर त्याची ही अवस्था झाली नसती. कदाचित याचसाठी म्हणतोय, लहान वयात सगळे कोवळ्या मनाचे असतात. परिस्थिती माणूस घडवते. परिस्थितीने त्याला कोडगा बिनधास्त बनवलं असतं तर बरं झालं असतं, पण तसं नाही झालं. हा फोटो इथे कसा आला? शेजारणीकडे गेलेल्या शुभांगीताई घरात आल्या. रेणुकाच्या हातात फोटो बघितला, त्यांच्या मस्तकातच तिडी कुठली. मी आणला, त्या खोलीत मिळाला मला. नसत्या उचापती कशाला करते गं? जे चाललंय ते ठीक चाललंय. त्यांच्या आवाजातला कडवटपणा रेणुकाला जाणवला. अहो, ठीक काहीच चाललेलं नाही म्हणून तर मला उचापती कराव्या लागत आहेत ना.
रेणुका, तो फोटो होता तिथं ठेवून दे, नाही तर बाहेर फेकून दे, पण या घरात तो फोटो नको आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल इतका पराकोटीचा द्वेष मनात भरलेला असू शकतो. सासूच्या द्वेषानं त्या इतक्या आंधळ्या झाल्या आहेत की आई या जगात नाही आहे, तरी त्यांच्याबद्दलचा राग मात्र अजूनही धगधगत आहे. आणि या रागामागचं कारण आहे वरुण. वरुणला या द्वेषाची झळ पोचली आहे. रेणुकानं तो फोटो आपल्या खोलीतल्या कपाटाच्या मागे ठेवून दिला. आजींचा या घरात दुसरा फोटो असायची शक्यता खूप कमी. हॉस्पिटलमधनं दोघं बाहेर पडले. हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षासाठी ते थांबले. आज रेणुकानं गाडी आणली नाही. रिक्षात बसताना रेणुकानं विषय काढला. बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. घरी आईंसमोर काही बोलता येत नाही, त्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. बाबा, खर्चाचं कसं करणार? म्हणजे आत्तापर्यंत वरुणच्या ट्रीटमेंटसाठी खर्च भरपूर झाला आहे, पण आता वरुणची नोकरी गेली आहे, मी नोकरी सोडली आहे, राहता राहिली तुमची पेन्शन, त्यात एवढा सगळा खर्च. मी नोकरीसाठी प्रयत्न करीन, माझ्या आधीच्या कंपनीत एकदा जाऊन येईन, पण या सगळ्या नंतरच्या गोष्टी ना. हॉस्पिटलचा खर्च, वरुणची औषधं, बँकेत शिल्लक मान्य आहे, पण ती शिल्लक किती दिवस पुरणार आहे? काहीतरी मार्ग काढायलाच लागणार ना बाबा. तुझ्या नोकरीबद्दल म्हणालीस ते ठीक आहे, तुला तुझ्या कंपनीत किंवा दुसरीकडे मिळेल सुद्धा नोकरी, तो प्रश्न नाही आहे. मला काळजी आहे ते वरुणाची. त्याला तुझी इतकी सवय झाली आहे की त्याची गाडी व्यवस्थित रुळावर येईपर्यंत तू घरी असावीस असं मला वाटतं. खर्चाचा विचार करायला हवाच आहे. माझा फंड, ग्रॅज्युएटी सगळं बँकेत जमा केलेलं आहे. वरुणच्या लग्नात थोडाफार खर्च झाला, पण त्याच्या ट्रीटमेंटला पुरेसा पैसा आहे बँकेत, आणि माझ्या पेन्शनमध्ये घर खर्च चालवायचा. आता तुमचा साठवलेला पैसा असा खर्च झाला ना बाबा. पैसा साठवायचा कशासाठी? अडीअडचणीला उपयोगी पडावा म्हणूनच ना. वरुणला मेंटल हॉस्पिटलला न्यायला पाहिजे होतं. मला डॉक्टर जोशींचं नाव कळलं, मग मी वरुणला त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. तू ही ट्रीटमेंट चालू केलीस याचं तुझं काही चुकलं नाही. खरं सांगू का, तू पहिल्यांदा डॉक्टर जोशींकडे घेऊन गेलीस ना वरुणला, तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो. वाटलं आता हिला वरुणबद्दल सगळं कळणार, पण तुझ्या खंबीरपणे त्याच्या बाबतीत निर्णय घेत गेलीस. मला अभिमान वाटतो गं तुझा, खरंच. बाबा, तेवढ्यात एक रिक्षा समोरनं जाताना दिसली. बाबांनी रिक्षा थांबवली. घरात आल्या आल्या बाबांनी आईंना सांगितलं, जरा 2 कप चहा ठेव. गरमागरम चहा पोटात गेला तेव्हा कुठे दिवसभराच्या थकल्या भागल्या शरीरात थोडी तरतरी आली. चहाचे रिकामे कप उचलून रेणुका स्वयंपाकघरात आली. उद्या वरुणला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळणार आहे. स्वयंपाकघराच्या खिडकीतनं ती मागची खोली दिसतीये. वर टिना टाकलेली, कच्च्या विटांच्या भिंतीचा आडोसा असलेली. जिवंतपणे आईंनी सासूचं थडगं बांधलंय ते. उन्हाळ्यात किती तापत असेल ती खोली, आणि हिवाळ्यातला गारठा म्हाताऱ्या देहानं कसा काय सोसला असेल. खोलीत ओलसुद्धा आहे. एकही खिडकी नसणाऱ्या खोलीत राहायचं म्हणजे जिवंतपणी मरण की. उद्या वरुण घरी परत येणार आहे, कसा वागेल तो? ECT दिल्यापासून बराच शांत झाला आहे. रात्री बराच वेळ रेणुकाला झोप येईना. वरुणची ती वही डॉक्टरांना दाखवायची राहून गेली. ती पर्समध्ये ठेवायला हवी, म्हणजे डॉक्टरकडे व्हिजिटला जाताना त्यांना ती दाखवता येईल. रेणुकाला वहीची आठवण झाली तशी ती उठली. सुटकेस खाली काढली, सुटकेस उघडली, त्यातली वही बाहेर काढली. वहीची पानं उलटत राहिली, वरुणच्या किरट्या अक्षरातलं वाचत राहिली. प्रकाशाचा अर्थ आणि काजळ माखल्या रात्रीतला अनर्थ कळतो की. मन पूर्णतः नग्न आहे, आणि नग्न मनातलं बिभत्स विचार. माणसाचं मन म्हणजे अथांग विहीर. मनातल्या वास्तवाचे संदर्भ बदलले की वस्तूचे, प्रतिमांचे अन्वयार्थ बदलतात, शब्दांची रूपं बदलतात. वस्तू दृष्टीआड झाली म्हणजे तिचं अस्तित्व पुसलं जातं असं नाही, ते तिथं असतंच. पानं चाळताना तिची नजर एका पानावर बारीक अक्षरात लिहिलेल्या नोंदीकडे गेली. अहंकाराला टोक आलं की आत्माभिमान गडद होत जातो, आणि मग संघर्ष अटळ ठरतो. अशा वेळी उत्तराला प्रत्युत्तर आणि उडणाऱ्या ठिणग्या हेही अटळ.
प्रत्येकाच्या जीवनाचा काही हेतू असावा असं निदान मला वाटतंय. मग माझ्या जीवनाचा हेतू काय? जन्मला, वाढला, मेला, एवढी जीवनाची लांबी रुंदी असते. जीवनाला खोलीसुद्धा असली पाहिजे. खोली, डेप्थ, गहिरेपण, ती कशी मिळवायची? जीवनाला खोली मिळावी हा माझ्या जीवनाचा हेतू. त्यासाठी जीवनाला रसरसून भिडता आलं पाहिजे. आनंद, दुःख मनापासून भोगता यायला पाहिजेत आणि बंधनं नकोत. स्वतःवर बंधनं घालून जगता येत नाही. अगदी स्वतःच्या आयुष्यभर जपलेल्या तत्वांचीही बंधनं नको आहेत. संघर्ष नसावेत आयुष्यात. पण आयुष्याचा पूर्वरंग आणि बहुधा उत्तर रंगही संघर्षाच्या मूळ रंगानं रंगलेला असावा. यालाच नियती म्हणतात का? रेणूच्या मनात आलं की आयुष्याचा एवढा खोलवर विचार करणारा वरुण, त्याच्यावर भाष्य करणारा वरुण, मनाच्या उद्विग्न अवस्थेला पोहोचलेला तो वरुण. वरुण नावाचं हे रसायन वरवर समजायला अवघड असलं तरी त्याच्या अंतरात धुमसणारं जे मन आहे ना, ते स्वतःच्या मनाचं, आयुष्याचं विश्लेषण करणारा वरुण मुळात एक चांगला माणूस आहे. जे काही त्याच्या आयुष्यात घडलं तो त्याच्या दुर्दैवाचा भाग होता. विहिरीवर झाकण घातलं, सिमेंटचा चौथरा बांधला तरी आतल्या अथांग पाण्याचं अस्तित्व पुसलं जात नाही ना. हे लिहिणारा वरुण स्वतःच्या अंतर्मनातली उलथापालथ आणि बाह्य जगात वावरताना घालावा लागणारा मुखवटा यातला परस्परावलंबी संबंध जाणून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय. त्याला तो स्किझोफ्रेनिक आहे माहिती आहे? असावं. मन जर स्थिरावत असलं तरी बाह्य जगात वावरताना चारचौघांसारखा वागण्याचा प्रयत्न केला तरी मुळात मनाच्या तळाशी होणाऱ्या अस्वस्थ हालचाली नाकारू शकत नाही ना. वास्तव कुठलंही असलं तर वाट्याला आलेली छिन्न मनस्कता हे सुद्धा वास्तव आहे. मानवी स्वभाव, दुराग्रह आणि टोकदार नाती, आयुष्य किती अंगानं समोर येतं. नाती, अपेक्षा, अपेक्षाभंग आणि मनाचं तुटत जाणं. आई बाप, रक्तातनं रुजणारं नातं, त्यानंतर बाकी काही नाही. नवरा बायकोचं नातं कुठल्या चौकटीत बसणार? रक्ताच्या नात्यातला जिव्हाळा असतो का या नात्यामध्ये? कदाचित 15, 20, 25 त्याहीपेक्षा जास्त वर्षांचा संसार झाल्यानंतर सहवासानं एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा निर्माण होत असेल. शरीर आकर्षणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मनापासून ओढ वाटणारे असतील. आईबाबांच्या बाबतीत असंच असेल का? परावलंबी नाती आणि एकाशिवाय दुसऱ्याचं आयुष्य अपूर्ण वाटावं असे बंध दोघांमध्ये असतील. बाबा गेले तेव्हा काहीच कळायचं माझं वय नव्हतं. बँकेतनं थकून येणारे बाबा, आईची सकाळी बाबांच्या ऑफिसच्या वेळी चालणारी लगबग, कधीतरी दोघं निवांत बसलेली एकमेकांची चेष्टा करतायत. बाबा फारसे बोलायचे नाहीत पण बाबा हौशी. सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना फिरायला घेऊन जायचे. एकदा तर प्रदर्शनाला घेऊन गेले. बाबा गेल्यानंतर तिने कितीतरी वेळा बाबांच्या फोटोसमोर रात्री आईला रडताना पाहिलं. बाबा गेल्यावर तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. वरुणच्या आईबाबांच्या नात्याचा विचार केला तर दोघेही एकमेकांना पूरक कधीच वाटत नाहीत. बाबा शांत तर आई विक्षिप्त स्वभावाच्या. त्यात एकुलत्या एका लेकाची झालेली फरफट कसं सहन केलं असेल या बाबांनी? त्यांनी कधी आईना विरोध का नाही केला? बाबांच्या मनाविरुद्ध त्यांचं लग्न झालं असेल का? का आईच्या रूपाचा मोह पडला त्यांना? मला वाटतं वरुणसाठी ते नातं निभावत राहिले असणार. या नात्यातला हळुवारपणा, गोडवा शेवटपर्यंत टिकून राहत असेल का? नवरा बायकोच्या नात्याचा बेस काय? कुठल्या पायावर हे नातं टिकून राहतं? माझं काय? मी वरुणची बायको, आमचं नवरा बायकोचं नातं रुजलं का? पण मग तसं नसतं तर मी का वरुणमध्ये एवढी गुरफटली असते? आजूबाजूच्या नात्यातली नवरा बायकोची कितीतरी जोडपी आठवली, वरवर छान दिसणारे संबंध, पण आतमध्ये विचित्र घुसमट असेल का? असंही प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यात काही अपवादसुद्धा असतील. आईच्या शेजारच्या नलावडे काकूंच्या मोठ्या सुनेनं धाकटीला यथेच्छ छळून घेतलं, पण धाकट्या सुनेच्या नवऱ्यानं कधी तिची बाजू नाही घेतली.
उलट बायको काही सांगायला गेली की तिच्यावरच तू माझं घर फोडू नको असं म्हणत डाफ राहायचा तो. पण मग अशा वेळी जवळ असणारा नवरा तिला पारकाच वाटत असणार ना. मी वरुणसाठी धडपडते पण त्याची त्याला जाणीव नाही, कारण मुळात त्याला स्वतःचीच जाणीव नाही आहे. तो या चक्रातनं बाहेर येईल 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 नक्की. वरुण यातनं बाहेर येईल. स्किझोफ्रेनिया पूर्ण बरा होत नाही, अटॅकचं प्रमाण कमी होतं. आम्ही पती पत्नी म्हणून शरीरानं जवळ आलो, पण मनाचं काय? हा सगळा वनवे आहे. लग्न म्हणजे नातं मानण्याची सुरुवात म्हणायची. दोघांच्याही आवडीनिवडी, स्वभाव, छंद, सामाजिक परिवेश, कौटुंबिक वातावरण यात जमीन आसमानाचा फरक असला तरी वादविवाद झाले तरी लग्न मोडून टाकण्यापेक्षा निभावून न्यायची वृत्ती असते. लग्न म्हणजे बँड, मेजवानी, कोरे कपडे, मंगलाष्टकं एवढंच आहे. समाजामध्ये नवऱ्यानं टाकलेल्या स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, हे सत्य आहे. आजही समाज याबाबतीत बदललेला नाही आहे. आणि आपली कोणाला तरी गरज आहे ही जाणीव माणसाला जगण्याचं बळ देते. वरुणला माझी गरज आहे आणि यावेळी हेच जास्त महत्त्वाचं आहे. आणि आयुष्यातलं एकटेपण मी सहन करू शकणार नाही, हे पण सत्य आहे. श्रोते हो, हा होता भाग 13वा. भाग 14वा उद्या. तोपर्यंत नमस्कार.